लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। RSSचा वर्षप्रतिपदा गुढीपाडवा उत्सव उत्साहात संपन्न। शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं वर्षप्रतिपदा गुढीपाडवा उत्सव नगरपंचायत हॉल शिंदखेडा इथं उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। संघाच्या परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या 6 उत्सवांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमात स्वयंसेवकांची मोठी उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात हो जा ओ तयार साथियो या गीतानं करण्यात आली। यावेळी धुळे जिल्हा संघचालक, तालुका संघचालक यांची उपस्थिती लाभली। प्रमुख वक्ते म्हणून धुळे जिल्हा कार्यवाह जितेंद्रजी गोकुळ पाटील यांनी मार्गदर्शन केले। आपल्या भाषणात त्यांनी हिंदू समाजाच्या संघटनांची गरज अधोरेखित करत गर्व से कहो हम हिंदू हे या संदेशावर उजाळा दिला। गुलामीची मानसिकता बदलून जागृत आणि संघटित हिंदू समाज निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलंय। डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या मनात झोपलेल्या समाजाला जागृत करून संघटित करण्याची प्रेरणा निर्माण झाली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे। सन 1925 ते 1940 हा काळ संघासाठी उपेक्षा आणि दुर्लक्षाचा होता। तसेच संघावर 3 वेळा बंदी घालण्यात आली होती असंही त्यांनी नमूद केलंय। व्यक्ती निर्माण झाला तर समाज आपोआप तयार होतो या विचारावर भर देत कुटुंब प्रबोधनाची आज अत्यंत गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीनं प्लास्टिक वापरामुळे कॅन्सर सारख्या आजारांचा धोका वाढत असल्यानं प्लास्टिकचा वापर कमी करून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। कार्यक्रमाच्या शेवटी स्वयंसेवकांना समाजकार्यात सक्रिय राहण्याचे आणि संघटन बळकट करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुख्य संपादक भूषण पवार। भारतीय हिंदू समाज हा उत्सवप्रिय समाज आहे। आपण रोज कोणत्या ना कोणत्या सण उत्सव हे साजरा करत असतो आणि त्याच्यापैकी 6 उत्सव संघ साजरा करतो। अगदी सुरुवातीला आपण आद्यसंस्थेला प्रणाम घेतला। हा आद्यसंस्थेला प्रणाम म्हणजे संघाचे जे संस्थापक होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता आणि म्हणून आपण आपले जे आद्यसंस्थेला आहे त्यांना प्रणाम हा देतो आणि मग नंतर ध्वज लागतो आणि अधिक शाखा लागते आणि स्वागत सुरुवात होते। डेव्हिएशन वगैरे न करता संघाची जी वाटचालीपर्यंत पोहोचलेली आहे ती अपेक्षित होती। संघाला जे अपेक्षित होतं तिथपर्यंत अजूनही पोहोचलेली नाही। तर त्या सर्व घटकांपर्यंत संघाची वाटचाल पोहोचावी म्हणून काही कार्यक्रमांचं आयोजन या शताब्दी वर्षामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्या शताब्दी वर्षात हे कार्यक्रम सुरू आहेत। त्यातले विजयादशमी उत्सव, गृहसंपर्क अभियान आणि आता सध्या या 5 महिन्यामध्ये हिंदू मेळावे सुरू आहेत। 100 वर्षाचा कालावधी होता तरी सुद्धा अजून समाजाचा अनेक असा भाग अजून बाकी आहे जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे। 100 वर्षाची वाटचाल ही पाहता एखाद्या संघटनेसाठी खूप कठीण अशी वाटचाल असते। आपण आपल्या परिसरात आजूबाजूला पाहत असतो की गणपती मंडळाची जरी स्थापना झाली तरी ते गणपती मंडळ असतील, व्यवसाय मंडळ असतील, व्यवसाय पक्ष असतील, संघटना असतील, ते किती काळ टिकतात, कशा टिकतात आणि त्यांची काय अवस्था होते हे आपण पाहिलेलं आहे। एखादी नागरी संघटना 100 वर्षापर्यंत टिकणे आणि समाजामध्ये एक स्वतःचं वलय उभं करणं, एक स्थान उभं करणं तर एखादं नव्हे तर पूर्ण जगात त्या संघटनेचं अस्तित्व निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाही। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।